हो खेळायला जायचं आपण. हर्षला भाऊ कुठे आहे? आपण जरा खेळायला जाऊन जाऊ. हा. हर्षल 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 तिकडे काय करतो? Then we will kill you. काय झालं? एवढं कशाला बोलतात? हे थांबा थांबा, काय झालं? भूत भूत भूत. थांबा थांबा थांबा, झालं तरी काय? अरे रे, झालं तरी काय? ते हर्षल. हर्षल काय? अरे त्या हर्षलच्या भूत. हर्षल. आधी श्वास घे नंतर बोल. अरे त्या हर्षलच्या अंगात भूत घुसलंय भूत. अरे थांब थांब, आपण बाबा कामदेवला बोलू. थांब फोन करतो. हा फोन कर. बाबा कामदेव. बाबा कामदेव कोण? थांब फोन लावून बोलवतो. मी बाबा कामदेव बिकॉज आय एम कूल अँड काम. काम काम काम. ए तुझं काम नीट कर. हा. अरे मारतोय का? नीट कर. या बाबा या. बाबा कामदेव की जय. बाबा कामदेव की जय. बाबा कामदेव की जय. सर्व समस्यावर एकच उपाय, बाबा कामदेवांचे जरा पाय. आणा लवकर त्याला. चल कोण आहे त्याला? आणा लवकर. चल तू. चल बाबाकडे. गोळा कसा? कोण आहे तू? मी नाही सांगणार. सांग कोण आहे तू? नाही सांगणार. कभी कभी लगता है अपन ही भगवान है. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. ओम फाट. सलमान भट. बाबा त्याचं नाव नको, पाकिस्तानी क्रिकेट आहे तो. हा ठीक आहे. ओम रीम क्लीम. निघून जाय बाळाच्या शरीरातून, नाही सोडणार नाही मी आणि माझी टीम. कोणती बाबा कोणती? इंडिया की आरसीबी? अरे येड्या कप. कोणती टीम? असं नाही मानणार तू. थांब, तुला गंगाजल टाकून भस्म करतो. ओम भट स्वाहा. हर्षलचा आत्मा तुझ्यात आणि तुझी आत्मा बाटलीत आणि बाटली माझ्या पोटात. ओम भट स्वाहा. माझी मदत करा. मी एवढा मोठा झाला तरी माझ्याकडून एक गर्लफ्रेंड नाही पटत. मी मुलींकडे बोलायला गेला पण काही मुलींनी तर माझी इज्जत काढली, काही मुलींनी ते मारला पण. बाळा तुझं काम नक्की होईल, काय टेन्शन घेऊ नको. तुला कोणती मुलगी आवडते का रे? हो आवडते ना? ठीक आहे, घाबरू नको. मी तुला एक मंत्र देतो. तो मंत्र तिच्या समोर जाऊन फक्त बोल, ती तुझ्या प्रेमात पडणार. प्रेमात. घाबरू नको. बाबा कामदेव असताना काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. जय श्री कृष्ण वासुदेव नंद लाला.
पोरगा करतो शोना बाबू आणि बाळा. रोज बोलतो मेरे बाबूने थाना थाया. धरा याच्यावरती तुमची कृपा आणि छाया. 10 लिटर दूध, 2 किलो लोणी, 3 किलो दही आणि तुमच्यासाठी एक सोन्याची घ्या बासुरी करून. या बाळाची इच्छा द्या पुरी करून. होईल बाला होईल, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. देवाला मी सांगितले तेवढा चढावा पूर्ण कर, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. मी काय सांगतो ते ऐक. आता मी तुला एक मंत्र देतो. तिला घेऊन जा फिरायला. तिचं तोंड पूर्वेकडे असू दे आणि तुझं पश्चिमेकडे. आणि मी सांगतो तो मंत्र तिच्या समोर बोलून टाक. ती तुझ्या प्रेमात पडेल. मंत्र नीट ऐक. ओम ह्रीम क्लीम. तुझ्या प्रेमाची माझ्यावर होऊ दे रिमझिम. टुपुक टुपुक टुपुक. सिद्धू इकडे ये जरा. आला आला आला. हा ये बस, तुझ्याशी बोलायचं आहे जरा मला. हा दादा बोल ना. हे बघ, आता आपले आई बाबा वारले. आता जे का आपल्याकडे आहे त्याच्यात आपण वाटणी करून घेऊ. हा दादा तू सांगेल तसं. आता आपल्याकडे एक म्हैस, चादर आणि एक आंब्याचं झाड आहे. आपण म्हणजे समाजावर वाटणी करून घेऊ. हा चालेल. हा चालेल. मग जे आपल्याकडे आंब्याचं झाड आहे ना, त्याचा वरचा भाग मला, खालचा भाग तुला. हा आता म्हशीचं पुढचा भाग तुला, पाठचा भाग मला. मग आता राहिली चादर. मग सकाळी आत ते संध्याकाळी आतपर्यंत तुझ्याकडे आणि संध्याकाळी आत ते सकाळी आतपर्यंत माझ्याकडे. पण दादा याच्यामुळे माझा फायदा काहीच नाही, तुझाच फायदा आहे. आज जे आंब्याचं झाड ते तू वरचं भाग म्हणजे तुला आंबे खायला आणि खायचं मला म्हणजे पाणी टाकायला असं. आता म्हशीचं पुढचं मला म्हणजे चारा पाणी मी घालणार. बारचा भाग तुला, मग दूध तू पिणार. आणि चादरीतून वेगळंच केलंय. दिवसभर मी बळकणार, रात्री तू अंगावर तू घेणार. मग मला काय. हे बघ आता वाटणी झाले. तुला पटत असेल तर घे, नाहीतर तुला काहीच भेटणार नाही. दादा चादर घे ना, थंडी लागते. अरे हट, आता माझा टाइम आहे. तुझा टाइम संपलाय. आता मला झोपू दे. सिद्धू, अरे सिद्धू, हा काय झालं? काय सांगू तुला, आपलेच दात ना आपलेच होत. कशाला काय झालं? अरे मला खूप वैताग आलाय रे. काय रे काय झालं? अरे तुम्हाला मोठा भाऊ आहे हा. ना, त्यांनी आपलं वाटणी करून घेतली आमची. पण त्याच्यामध्ये सर्व त्याचाच फायदा आहे, माझा काय फायदाच नाही. काय करावं कळतच नाही. एवढंच ना, तू माझ्यासोबत चल. गावाबाहेर एक बाबाला मिळतोय, त्याच्याकडे तुला नेतो. कोणतं बा? बाबा कामदेव कुले बाबा याची समस्या दूर करा. याची समस्या खूप मोठी आहे. हा बाबा बाळा दूर करतो. बोल बाळा, काय समस्या आहे तुझी? बाळा तू बरोबर ठिकाणी आलास. तुझ्या समस्याचं समाधान नक्की भेटणार तुला. घाबरू नको. कान इकडे कर. समजलं? हो. ठीक आहे. काय होते ते सांग आणि उद्या माझ्याकडे परत ये. होणार तुमचं काम नक्की होणार. सर्व समस्येवर एकच उपाय, बाबा कामदेवांचे धरा पाय. बाबा कामदेव की जय. बाबा कामदेव की जय. तू काय करायला लागलाय? कापायला कशाला लागलाय? येण्यात आलाय काय? झाड कशाला कापतोय? अरे दादा मी माझाच बाग कापतोय, तुझ्या बागला हात नाही लावलाय मी. एक काम कर, झाड कापू नको. थोडे आंबे तुला ठेव. नाही मला थोडं नको. मग आपण एक काम करू, अर्धे आंबे तुला ठेव, अर्धे आंबे मी ठेवतो. हा चालेल चालेल. अरे येण्यात आलाय का? तू म्हशीला कशाला मारतो? अरे माझ्या बागालाच मारला, पुढच्या बागाला मागच्या बागाला मी हात नाही लावला. काय रे तू पण, म्हशीला मारू नको. मस्त 10 लिटर दूध लिहिते, 5 लिटर तू ठेव, 5 लिटर मी वापरेल.
अरे सिद्धू, ओ सिद्धू, माझी चादर कुठे आहे? तू बघ बालीत आहे. अरे चादर कशाला भिजवली? येण्यात आलाय का तू? आता मी अंगावर काय घेऊ? अरे दादा माझ्या मी धुवत ठेवली, आता तुला पाहिजे तर घे. मला माफ कर सिद्धू, मी तुझ्या खूप चुकीचं वागलोय. आता मला माझी चूक समजली. आता आपण दोघं एकत्र राहू. हो दादा, तुझी चूक तुला समजाय म्हणून मी असं वागत होता. हा, पण मला एक सांग, हे एवढं तुला सुचलं कुठून रे? ते कामदे बाबा त्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्यांच्याप्रमाणे वागलो. हा, मग मला पण त्या बाबाकडे घेऊन चल. हा, माझं वजन खूप वाढलंय. तुमच्याकडे काही उपाय मला सांगा. सगळे मला पोटापुढे चिडतात मला. होईल होईल, तुझं पोट नक्की कमी होईल. फक्त मान डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे केलं ना तर तुझं पोट कमी होईल. बाबा पण कधी? हे कधी करायचं माहिती आहे का? जेव्हा तुला कोण सांगेल ना, ये खायला ये, घे खायला घे, तेव्हा असं करायचं. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. 2 गावठी कोंबडे, 4 डझन अंडी आणि 1 बोकडाची देवाला बळी द्या आणि या बाळकाला बारीक करू द्या. जय गोळ्या डोल्या. खायला कमी कर, नाहीतर तुला खाव्या लागणार हार्टच्या गोळ्या. लिहून टाक डायटिंगच्या ओळ्या. एक काम कर, जास्त खात जाऊ नकोस, नाहीतर फुग्यासारखा फुगून फुगून एक दिवस फुटशील. बाबा, माझा नवरा खूप दारू पितो. माझ्या पोराबाळांना मारतो, मला मारतो. काहीतरी करा बाबा. दारू पगार येतो, पगार पण दारूमध्ये नासवतो. माझा पगार होतो, तो पण दारूमध्ये नासवतो. काहीतरी करा बाबा, तुम्हीच काहीतरी करू शकता. बाळा, काळजी करू नकोस, अजिबात काळजी करायची नाहीस. तुझा नवरा ठिकाणावर येईल. थांब, तुला अंगाला भरून देतो. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान. काढा या बालिकेचे घरातले गाण आणि करा या बालिकेला सुखी समाधान. नारळ, संत्र, लिंबू, केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. छू जंतर मंतर तंतर, लक्षात घ्या अंतर. पुढच्या गुरुवारी ये, सगळे गेल्यानंतर. सरळ गळी जा, दारात उभी राहा. करू नको चूक आणि रविकडे कर मुख आणि अंगारा फू. ह्या घे अंगारा. सर्व समस्यांवर एकच उपाय, बाबा कामदेव यांचे धरा पाय. बाबा कामदेव की जय. बाबा रात्रीची झोपच ना लागत, नुसती क्रिकेटची स्वप्नच पडतात. बाबा 2 वर्ष झाले विराट कोहलीचं एक शतक पण बसत नाही. नुसता तोच स्वप्नात येतो. आता मी काय करावे? आता मला एक तावीतच बनवून द्या. घाबरू नकोस बाळा, घाबरू नकोस. मी तुझ्या पाठी असताना घाबरायचं काहीच टेन्शन नाही. थांब, तुला आता एक तावीतच बनवून देतो. जय सुनील गावस्कर, अजय जडेजा, श्रीनाथ गांगुली. बना या बाळाची माऊली आणि धरा याच्यावरती स्टेडियमची सावली. बाबा विराटला तर तुम्ही विसरले. हा बाबा, आम्ही पण विराटचे फॅन आहेत. आम्ही पण विराटचे फॅन आहेत. ही घे जर्सी, ही घालून झोपत जा. हा, चालेल. हा? म्हणजे तुला स्वप्न पडणार नाही. बाळा, इथे हा घे ताईत आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. जय कलंदर बिलंदर दलिंदर, घेतील तुला अंदर. बोल, विस्की आता आणतो की नंतर? बाबा बस, बोलू नको काय, मी गावठी पीत नाही. आगे ताईत आणि चल जा घाई घाईत. मागे पुढे पाहू नको, वेळ लई लावू नको, चुकांडी देऊ नको. बाळा घरी जाऊ नको, देव तुझ्यावर टपतील, लय तुला चोपतील. निघा जा. बाबा, माझं लग्न होऊन 4 वर्ष झाली. मला अजून एकही मुलगा नाही. माझी एवढीच इच्छा आहे की मला एक मुलगा व्हायला हवा. बालिके, होईल, तुला मूल होईल, पण 5 खेपी दरबारात घालावे लागतील. हो बाबा, घालीन मी, पण मला निराश नका करू. नाही, हे देव तुला कधीच निराश करणार नाही. जय रमेश देव, प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी घ्या आणि या बालिकेला बालक होऊ द्या. जय माधुरी करिश्मा डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल. आगे अंगारा आणि ध्यान दे जरा. पुढच्या गुरुवारी लवकर ये दुपारी. कुणाला सांगू नको, नवराला सांगते आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ लय लावू नको. बाई तुझं रूप मला आवडले खूप. बस, बोलू नको, चूप. कामदेव की जय, बाबा कामदेव की जय. Di pokok dia yang mau yang pada jam pinulah anak
falling, I